देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भयकथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे रानभूल. आजच्या कथेचं नाव आहे रानभूल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा रानभूल. आगीच्या ज्वाळा क्षणाक्षणाला अजून तीव्र आणि प्रखर होत होत्या. काही क्षण रंगा एकटक त्या ज्वाळांकडे पाहत राहिला. एक अनामिक ओढ त्याला त्या दिशेनं खेचत होती. एक मोहक आवाज पुन्हा त्याच्या कानात घुमला. येतोस ना? एखादी भूल पडल्याप्रमाणे रंगाने एकटक त्या अग्नीकडे पाहत उत्तर दिलं, हो आलोच. रंगाच्या मनावर आता कोणत्या तरी अनामिक शक्तीनं ताबा घेतला होता. त्याच्या हालचाली, मन आणि विचार यावर त्याचं नियंत्रण राहिलं नव्हतं. त्याचं शरीर हे आता माध्यम झाल्यासारखं त्याच्या आज्ञेशिवाय वावरू लागलं होतं. तो जवळ जात होता आणि त्याला त्या अग्नीच्या तीव्र ज्वाळा लागत होत्या. आणखी जवळ गेल्यास त्या अग्नीने त्याचे निश्चितपणे भक्षण केले असते. पण ती वेळ येण्यापूर्वीच त्याच्या खांद्यावर एक हात पडला आणि रंगा भानावर आला. रंगानं मागं वळून पाहिलं तर सदाभाऊ तिथं उभा होता. सदाभाऊला पाहून रंगाला हायसं वाटलं. त्याच्या कमकुवत मनाला आधार मिळाला. पण पुन्हा एक गोंधळ मनात सुरू झाला. नक्की हा सदाभाऊच आहे ना? आणि हा इतक्या रात्री पावसात इकडं काय करतोय? काहीतरी विचित्र गोष्ट पाहिल्यासारखी तो सदाभाऊकडं पाहत म्हणाला. त्याचं या अशा प्रकारे भीतरनं सदाभाऊच्या लक्षात आलं. रंगाला धीर देत सदाभाऊ म्हणाला, रंगा तू आधी शांत हो आणि मीच आहे इथं, सदाभाऊच आहे. आता रंगाला लय बरं वाटलं. त्यानं खात्री करायसाठी भाऊला मिठी मारली आणि त्याची खात्री झाली. ओळख पटली, भाऊच आहे. आश्चर्यानं त्याने विचारलं, भाऊ तुम्ही इथं कसं काय? आणि मला हुडकलत कसं एवढ्या अंधारात? भाव हसत म्हणाला, अरे तू गेल्यावर सूर्या पुन्हा आला माझ्या घरी. त्याला विचारलं मी, मला वाटलं की तू वस्ती करतोय त्याच्या घरात, पण तू तर निघून गेला. रंगानं पुढं बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्ही इथं. त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच सदाभाऊनं सांगितलं, अरे ही वाट किती वाईट आहे या टायमाला मला माहीत नाही होई. आणि तू पण लय मोठा शिपाई गडी आहेस हे पण ठाव आहे, म्हणून आलो तुझ्या मागणं. सदाभाऊचं प्रेम आणि धैर्य बघून रंगाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं भाऊचं पाय धरलं आणि म्हणाला, लई सोसलं भाऊ, आता मला काहीतरी करून सोडवा ह्याच्यातनं. भाऊनं त्याला उठवलं आणि धीर दिला, घाबरू नकोस. पांडुरंग हाय आपल्या पाठीशी, आपलं कोण वाकडं करणार. आगीच्या दिशेनं पुन्हा एक मोठा आवाज आला. मला एकच बळी अपेक्षित होता, आता तर 2 मिळणार. रंगा म्हणाला, हेच ते लय त्रास दिलाय भाऊ. भाऊनं सदऱ्याच्या खिशात एक भगव्या रंगाचा दोरा काढला आणि पांडुरंगाचं नाव घेतलं. पुढं काहीतरी स्त्रोत म्हणत त्यानं तो गंडा रंगाच्या उजव्या मानगटावर बांधला. भाऊनं रंगाला घरचा रस्ता पकडायला सांगितला आणि स्वतः मोठ्यानं म्हणाला, कोण आहेस तू? तिकडून मोठ्यानं उत्तर आलं, मी या रानाचा मालक आहे. इथं माझीच सत्ता चालते. तुम्ही चुकीच्या वेळेला रानात शिरलाय. तुम्हाला माझ्या दुनियेत यावंच लागल. सदाभाऊने विचारलं, मग ज्योतीचं काय? ज्योती
ज्योती माझा आसरा आहे, तिचा आत्मा मुक्त नाही, त्याला मी पळवलाय, त्यानं मोठ्या आवाजात सांगितलं. भाऊनं सांगितलं, हे रान तुझं आहे का नाही ते तू नाही ठरवायचं. इतकी वर्ष गावकरी तुझ्या येळत या रानात पाऊल नाही ठेवला आणि आता तू चुकीनं कोणी शिरलं तर त्याला त्रास द्यायला सुरू केलास वय. आता तुझी शक्तीच संपवून टाकतो. तुझं फक्त अस्तित्व राहील, मात्र तू काही करू शकणार नाहीस. सदाभाऊनं हातात तुळशीपत्र आणि रुद्राक्ष घेतलं. मोठ्या आवाजात त्यानं भगवंताचं स्मरण सुरू केलं. जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधीम सर्व रोग हर देव दत्तात्रेयं भजे. इकडे त्या अमानवी शक्तीला त्रास झाला. भाऊचे स्रोतपतन जोरात वाढलं. भाऊचे स्रोतपतन करण्यात त्यानं बाधा आणायचा पुष्कळ प्रयत्न केला. भाऊला चारी बाजूनं आगीने भेटलं, पण सदाभाऊ मात्र बुद्धीनं आणि चित्तानं स्थिर होता. त्या मायेच्या वर्तुळात न फसता त्यानं आपलं कार्य चालू ठेवलं आणि काही वेळानं हातातलं रुद्राक्षाचं 2 मणी आणि तुळशीपत्र समोरच्या पेटलेल्या आगीत टाकून दिलं. क्षणात आग विझून गेली आणि आजूबाजूला येत असणारे हसायचे, विवळण्याचे सगळं आवाज बंद झालं. विझलेल्या आगीच्या रोखानं सदाभाऊनं एक मंद स्मित केलं आणि पलीकडल्या वाटेनं घराचा रस्ता धरून चालू लागला. लांबूनच रंगा हा कारभार आपल्या डोळ्यात साठवत होता. बरोबर उलट्या दिशेनं तो चालायला लागला आणि गावाच्या रस्त्याला लागला. चालता चालता त्याला एकाकी भोळ आली आणि रंगा त्या ठिकाणी कोसळला. त्याला जाग आली ती सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आणि पाखराच्या किलकिल वाटण्याने. मोठ्या मुश्किलीनं त्यानं डोळं उघडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रंगाला जाग आली होती. थोडं स्वतःचं अवधान आल्यावर त्याला आपण जंगलाच्या आणि गावाच्या येशीवर आहोत हे जाणवलं आणि त्याला काल संध्याकाळपासूनचा घटनाक्रम आठवला. मात्र सदाभाऊबद्दल त्याला काही आठवत नव्हतं. म्हणजे कालची रात्र आपण त्या रानात झोपून काढली म्हणायची आणि ती पोरगी, ती बोलणं, ती आग, सगळा आभासच स्वप्नच होती म्हणायची. रंगाला खूप हायसं वाटलं आणि जीव मांड्यात पडल्यासारखा तो जायला निघाला. आता तर त्याचं घर सुद्धा त्याला समोर दिसत होतं. जीवावरचं एक मोठं दडपण बाजूला झाल्याचा आनंद रंगाला झाला. मोठ्या खुशीत तो आळत झटकून निघाला आणि आपलं इरलं घेण्यासाठी समोरच्या झाडाजवळ आला. रंगाने इरलं उचलतात त्या झाडाजवळ काहीतरी खरडल्यासारखं त्याला दिसलं आणि कोणतरी म्हणलं, सुटलास.